याच्याशी संबंधित या तांत्रिक मुद्द्यांवर तुमचं स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष होतं का? आता त्यांना जर आपण म्हटलं, गुलाबरावांना जर विचारलं की का हो भाऊ तुम्ही त्यावेळेस लक्ष का नाही दिलं, तर ते काय म्हणतात, नितीन गडकरींच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही अशा वरून सूचना. अरे नितीन गडकरींच्या कामात हस्तक्षेप करण्याचा विषय कशाशी संबंधित? भंगाड़े गोल्ड की इस खूबसूरती को देखिए। इसकी कारीगरी सचमुच बेमिसाल है। आज ही आइए और अपनी पसंद चुनिए। ये सिर्फ गहना नहीं, आपका गौरव है। तर त्याच ठेकेदाराला तिथल्या कुठल्याही पुढाऱ्याने आर्थिक बाबतीत त्रास देऊ नये, तो हस्तक्षेप त्यांना नको आहे. पण स्थानिक पुढाऱ्यांनी त्या रस्त्याच्या कामकाजामध्ये तांत्रिक बाबींची पूर्तता होते की नाही हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जळगाव शहराची सगळ्यात मोठी अडचण आणि चूक काय आहे की आपल्या जळगावचे बरेचसे इंजिनियर, बरेचसे आर्किटेक्ट, बरेचसे ठेकेदार हे दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन इंटरनॅशनल लेवलचे कामं करतायत. पण जळगावमध्ये सुरू असलेल्या सार्वजनिक कामात, सरकारी कामकाजात त्यांची मोफत सल्ला देणारी एखादी टीम आपला पालकमंत्री किंवा आपला संकटमोचक किंवा आपल्या खासदारताई या आणतील की नाही याच्याविषयी शंका आहे. आता पण पालकमंत्र्यांनी असंही सांगितलं होतं माध्यमांशी बोलताना की मी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. स्मिताताई बोलल्या होत्या की मी अनेकदा तक्रारी केल्या होत्या की हे काम निकृष्ट दर्जाचं सुरू आहे. एक्झॅक्टली, निकृष्ट दर्जाचं काम असणं आणि तांत्रिक तक्रारींच्या संदर्भामध्ये तक्रार करणं हा याच्यामध्ये मूलतः फरक आहे. तुम्हाला एखादा ठेकेदार त्या रस्त्याविषयी माहिती देत नसेल, एखादा ठेकेदार त्या कामाविषयी तुम्हाला येऊन भेटत नसेल, तर मंत्री म्हणून, खासदार म्हणून तुम्ही जी तक्रार करता की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, याला काहीच अर्थ होत नाही. हो, असं काही आहे का की रस्त्याचं काम सुरू असताना ताई त्यांच्या 2-4 सल्लागारांसोबत, तांत्रिक माहिती असलेल्या लोकांसोबत ताई तिथं कामावर आल्या होत्या. ताईने विचारलं की बाबा रे, या काळीमध्ये मातीत तुम्ही काय काम करतायत, हे भराव कसे भरतायत, तुमच्याकडे मातीचं परीक्षण केल्याचे काही अहवाल आहेत का, काही रिपोर्ट आहेत का? आणि मग त्याच्याविषयीची जर ऑथेंटिक माहिती ताईच्या जर एखाद्या निवेदनात असेल की अमुक तारखेला मी तिथं भेट दिल्यानंतर या तांत्रिक बाबींमध्ये दोष असल्याचं मला आढळलं, तर नितीन गडकरी स्वतः ते काम पाहायला आले असते. मात्र एखाद्या खासदाराने, एखाद्या आमदाराने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्याच्यामध्ये काय नियमांची पूर्तता केल्याचे दिसत नाही असं ढोबळ पत्र पाठवल्यानंतर गडकरी सारखा माणूस म्हणतो अरे ठीक आहे, लोकप्रतिनिधी अशा तक्रारी करणार. जेव्हा की नितीन गडकरींनी या कामकाजामध्ये जो पहिला ठेकेदार होता तो बदलून दुसरा ठेकेदार दिला, दुसऱ्या ठेकेदाराच्या नंतर तिसऱ्या उपठेकेदाराने हे काम केलेलं आहे. अशा वेळेस आपल्या लोकप्रतिनिधींनी त्या कामाकडे लक्ष देण्याची जास्त जबाबदारी असते. त्याच्यानंतर स्मिताताईंनी सांगितले की मी गडकरी साहेबांना दिल्लीत भेटले. जळगावच्या आता कुठेतरी उड्डाणपुलासाठी त्यांना एक पत्र दिलंय. उड्डाणपुलाला आता 80% कुठेतरी मंजुरी मिळाली आहे. मग ही मंजुरी अगोदरच मिळायला पाहिजे नव्हती का? प्रवीणजी, तुमच्या एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या ठिकाणी घटनेच्या पाहणीसाठी कोणताही पुढारी आला नाही. खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्यात पहिले येणारा माणूस कोण होता, तर तो SP होता. कारण त्याचं त्या वाहतुकीवर लक्ष असल्यामुळे त्याला सगळ्यात मोठं टेन्शन हे होतं की साला अरे इकडं काय होईल. आणि त्याच्यानंतर कलेक्टर आला. आणि तुम्हाला आठवत असेल की ती दुसऱ्या दिवशी म्हणजे घटना घडली पहिल्या दिवशी त्याचा 1 दिवस गेल्यानंतर नियोजन मंडळामध्ये कुठल्या एका सत्काराचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःच येऊन मला सांगितलं होतं की मी प्रतिक्रिया मागतोय, पण तुम्ही एका लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन म्हणाला की ते प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात मी याच्या आधी तक्रार केलेली होती. आणि त्या झाल्यानंतर मी थोडंसं एक माझ्या संदर्भात सांगेल की मी एक सोशल मीडियात एक पोस्ट केली होती की आता कोणता निर्लज्ज पुढारी या संदर्भात बोलेल की हा रस्ता कोसळलेला आहे किंवा हा पूल कोसळलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळे लोकप्रतिनिधी या पुलावर चालत आले आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू झाली. आता गिरीश महाजनांनी असं सांगितलं आहे की मी गडकरींच्या PAशी बोललो आणि मी त्यांना तक्रार केलेली आहे त्याच ठिकाणाहून, तिथं ते सगळ्यांसोबत उभे असताना. त्याच दरम्यान गुलाबराव पाटलांच्या PAने लगेच गुलाबराव पाटलांनी याच्या आधी दिलेलं पत्र आहे बघा, त्या 4 वेळा तक्रारी केल्या आहेत असं ते सांगितलं. खासदार मॅडमने तसंच सांगितलं की याच्या आधी मी तक्रारी केलेल्या आहेत.
या सगळ्या गोष्टींचा अन्वयार्थ काय निघतो की तुम्हाला जर माहीत होतं की या कामामध्ये अनियमितता आहे, इथं तांत्रिक गोष्टी पूर्ण होत नाहीये, ते करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीनं जळगाव शहरातले किंवा BNCचे 4 इंजिनियर सोबत आणून त्यांना जर विचारलं असतं की बाबा रे याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम काय आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा, ते आमच्या निवेदनात आम्ही टाकतो आणि ते पाठवतो. असं टेक्निकल मुद्द्यांवर ऑब्जेक्शन घेणारं निवेदन जर गुलाबराव पाटील, गिरीश महाजन किंवा आपल्या खासदारबाई यांनी जर यांना दिलेलं असेल तर मी लाईव्ह ट्रेनच्या मार्फत त्यांना आव्हान करतो की बाबा रे तसं टेक्निकल चुका असलेलं एखादं निवेदन तुम्ही दिलं असेल ते लाईव्ह ट्रेनमध्ये आणून दाखवा आणि त्याच्यावर तुमची स्वतःची भूमिका मांडा. दुर्दैवाने तसा कोणताही आपल्या समोर आशय येत नाही, पुरावा येत नाही.